सियावर रामचंद्र की जय. सुंदरकांडाची कथा प्रारंभ करतानाच सुंदरकांडाचं नाव सुंदर का याविषयी आपण बोललो होतो. अर्थात या सुंदरकांडाच्या नावाविषयी बोलताना आपण त्यातला सुंदवन वगैरे वगैरे सगळे ह्या गोष्टी बघितल्या होत्या. पण सुंदरकांडाचं सौंदर्य आपल्याला सुंदरकांड सुरू झालं की लक्षात यायला लागतं. हे कांड सुंदर काय आहे, ते पराक्रम दाखवणारं कसं आहे हे आपल्या लक्षात येतं. रामायणातली कांड 7. आयुष्यात 7 जन्म असतात. आपण म्हणतो ना 7 पिढ्या पुरतील, 7 जन्म बसून खाता येईल एवढं कमवलंय. जन्म 7. आयुष्याची सुरुवात नव्याने करताना घ्यायचे फेरे 7, द्यायची वचनं 7. या सृष्टीला 2/3 भाग व्यापणारा पाणी सागर, त्याचीही नावं 7. 7 लोक. या प्रत्येकात अजून एक गोष्ट सप्तकाची सापडते, ते म्हणजे सूर 7. तशी रामायणातली कांड सुद्धा 7. आणि त्यातला सुरातला पा हा जसा पराक्रमाचं प्रतीक असतो ना, तसा हा सुंदरकांड सुद्धा हनुमंताच्या पराक्रमाचं प्रतीक आहे. म्हणजे सुंदरकांड हे सर्वार्थाने हनुमंताच्या पराक्रमाला सांगणार आहे. म्हणून या सुंदरकांडाचं महत्वच वेगळं आहे. यातल्या हनुमंताचे सगळेच पराक्रम हे इतके सुंदर आहेत ना. मुळातच ते रुद्रावतार. रुद्रावतार म्हणजे शिव. सत्य शिव सुंदर. सत्य शिव नेहमी सुंदर असतं, आणि जिथे प्रत्यक्ष रुद्र आहे, रुद्राचा अवतार आहे, ते सुंदर असणारच की. म्हणून तर हे कांड सुंदर आहे. याच्या सौंदर्याचं आणखी एक स्थळ मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे पुढच्या हनुमंताच्या कथा ऐकताना आणि मागची सुरसेची कथा ऐकली आहे हे बघताना तुमच्या लक्षात येऊन जाईल काय असतं सौंदर्य. विद्वान आणि विद्यावान या दोन्हीमध्ये एक फरक असतो बघा. एक माणूस विद्वान असतो आणि एक माणूस विद्यावान असतो. तुम्ही म्हणाल काय फरक आहे? जो विद्यावान असतो तोच विद्वान असतो ना? नाही, थोडासा एक सूक्ष्मातला फरक आहे. तो फरक काय आहे? हायली क्वालिफाईड, उच्चतम शिक्षा प्राप्त केलेला, वेगवेगळ्या डिग्र्या प्राप्त केलेला, म्हणजे पदवी प्राप्त केली आहे, पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे, मग संशोधनाची PhD प्राप्त केली आहे, कोणी MPhil केलंय, या हायली क्वालिफाईड लोक म्हणायचं याला. हायली क्वालिफाईड. आणि काही वेल क्वालिफाईड असतात, ते विद्यावान असतात. रामायणात हायली क्वालिफाईड आणि वेल क्वालिफाईड याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल ना, तर ते उदाहरण तुम्हाला सापडतं रावण आणि हनुमंताच्या मध्ये. रावण हा हायली क्वालिफाईड होता, उच्च विद्या विभूषित होता, सर्व विद्यांच्या मध्ये पारंगत होता, महाज्ञानी होता. आणि याच्या जोरावरच त्याने आपली साम्राज्य शक्ती उभी केलेली होती. हनुमान वेल क्वालिफाईड होते. शिकलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे याची जाणीव हनुमंतांना होती. रावणाच्या समोर उभा राहिल्यावर सुद्धा हात जोडून विनंती करतात ते रावणाला, की आपण माता सीतेचं बलपूर्वक हरण केलं आहे, जे आपल्यासाठी योग्य नाही. तुमच्यासारख्या राजाकडे सर्व काही विद्या आहेत, सगळं काही आहे, तुम्ही माता सीतेला परत करावं, भांडण संपलं. वेल क्वालिफाईड अशी असतात बघा. आपल्यात शक्ती आहे हे जाणीव असताना सुद्धा हात जोडून विनंती करणारे हनुमंत वेल क्वालिफाईड आहेत, विद्यावान आहेत. म्हणून हनुमान चालिसामध्ये सुद्धा हनुमंतांच्या बाबतीत विद्वान हा शब्द नाही वापरलेला, विद्यावान हा शब्द वापरलेला आहे. विद्यावान आहेत हनुमान. आणि रावण वेल क्वालिफाईड असल्यामुळे जा तिकडेच म्हणतो. गंमत काय असते? विद्वान भयाला हात जोडतो. भीती वाटली की जाऊ दे, माफ करा ना, मला चुकलं ना. हा विद्वान. एखादी गोष्ट अंगलट येणार आहे, आपण केली आहे, कशी चूक झाली आपल्याकडून कळलं नाही, तो भयाने हात जोडतो. विद्यावान भावाने हात जोडतो. त्याच्या मनातला आदरातिथ्याचा भाव त्याला हात जोडायला लावत असतो. भय आणि भाव या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. हा फरक तुम्हाला सुंदर वाटतो की नाही? म्हणून हे कांड सुंदर आहे.
सुंदरकांड काय, म्हणून हे कांड सुंदर आहे. या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, विद्वान माणसाला परमेश्वराकडून काहीतरी हवं असतं. देवा तू मला हे दे, देवा मला तू दे, हे दे, देवा मला सुख दे, देवा मला शांती दे. म्हणजे मी अगदीच मोहाच्या क्षणाच्या गोष्टी नाही बोलत आहे, अगदीच मोहाच्या क्षणाच्या गोष्टी नाही बोलत आहे. देवा मला सुख दे, देवा मला आनंद दे, देवा मला हे दे, देवा मला ऐश्वर दे, देवा माझ्या मुलाला नीट राहू दे, देवा माझा संसार नीट चालू दे. विद्वान माणसाला देवाकडून हवं असतं. आपण जातो देवाच्या पुढे हात टेकवतो, डोकं टेकवतो, हात जोडतो आणि म्हणतो देवा सुखी ठेव रे आयुष्यात, बाकी काय पाहिजे, हे जे सुखाचे दिवस चाललेत ना ते असेच येऊ दे. हे विद्वान माणसाचं लक्षण आहे. देवाकडून मागत राहणे हे विद्वान माणसाचं लक्षण आहे. विद्वान माणसं अर्थात सुख मागतात, समृद्धी मागतात, पण विद्यावान माणूस काय मागतो हे लक्षात ठेवा. विद्यावान माणूस देवाकडून काही मागत नाही. विद्यावान माणसाला देवाकडून काही नको असतं, त्याला देवच हवा असतो. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागिलेसे गोडी, ते जीवे न सोडी यायचे झाले तुकाराम महाराज. विद्यावान. ज्ञानेश्वर माऊली विद्यावान. देवा तू भेटलायस ना, तू भेटलायस ना मला, बस बाकी काही नको आहे. तुझी प्राप्ती ही माझ्या आयुष्यातलं सर्वस्व आहे. सगळ्या सुखांना ते प्राप्त करायला लावणार आहे. विद्यावान माणूस परमेश्वराला मागतो, विद्वान माणूस परमेश्वराकडून मागतो. हनुमंतांनी काय केलं? हनुमंतांनी रामचंद्रांनाच मागितलं, देवा तुम्हीच माझे व्हा ना. आणि एकदा का देव सोबती झाला, एकदा का ईश्वर सोबती झाला की मग अजून काय उरणार आहे हो? देव तुम्हाला मिळाला, अजून काय मिळायचं बाकी असणार आहे? हनुमंतांच्या आयुष्यातली हीच गोष्ट होती. देव मिळाला की संपलं, सगळं मिळालं असं समजणारा होता. आणि रावण जायचा रुद्रांच्याकडं आणि रुद्रांना मागायचा, माझी लंका सक्षम होऊ दे, मला खूप सुरक्षित राहू दे, मला पराक्रमी दे, मला पराक्रम दे, मला अस्त्र दे, मला ज्ञान दे, मला विद्या दे, मला लक्ष्मी दे, मला बळ दे, सगळंच दे. विद्वान आणि विद्यावानांच्या मध्ये हा फरक असतो. हा फरक व्यक्त करणारं कांड आहे सुंदरकांड. म्हणून इथे हनुमंत या सुंदरकांडात खूप मोठे ठरतात. हे पराक्रमाची गाथा आहे बघा. आणि सुरसेची कथा जी आपण बघितली ती दुसरी काय आहे? लक्षात ठेवा, पराक्रमाची परीक्षा नेहमी प्रलोभनाने बघितली जाते. पुण्याची परीक्षा प्रलोभनाने बघितली जाते. पवित्रतेची परीक्षा प्रलोभनाने बघितली जाते. पुरुषार्थाची परीक्षा प्रलोभनाने बघितली जाते. आपल्या आयुष्यात प्रलोभन आलं की संपलं. ज्या जलदेवीनी रूप धारण केलं होतं ते सुरसेचं होतं. सुरसा काय आहे? सुरसा. पत्रिकेत लग्नाची पत्रिका आल्याबरोबर सुरुची भोज हा शब्द येतो. सुरुची, स्वरुची, भोज हा शब्द येतो. आणि आपण त्याची वेळ काय हे बघत असतो. म्हणजे पटकन लगेच असेल तर जेवून जायला मोकळं, जेवायला काय हे बघा असं म्हणत असतो आपण. एकदा का रुची आली, सुरसा आली, रस आला की संपलं. ते प्रलोभन असतं. आणि ही सुरसा असंच प्रलोभन बनून उभी होती. या प्रलोभनातून दूर होण्याचा मार्ग काय आहे? बघा कसं असतं, मोहाच्या क्षणामध्ये आपण आपल्या आकांक्षांना विस्तारत जातो. संपत्ती मिळाली आहे, माझ्याकडं काही लाख रुपये, काही कोटी रुपये डिपॉझिट झाल्यात, माझ्याकडं काही बंगले झालेत, मला खूप काही संपत्ती मिळायला लागली आहे, अजून वाढलं पाहिजे, अजून वाढलं पाहिजे. प्रलोभन वाढत जातं, आपणही विस्तारत जातो, वाढत जातो आणि त्यात इतके गुरफटत जातो की आपल्यालाच कळत नाही आपण बाहेर कसं पडणार आहोत त्याच्यात. सुरसा आपल्या आकांक्षांना, भावाला, मनातल्या हवेपणाला वाढवत गेली आहे, वाढवत गेली आहे. हनुमंतही त्याप्रमाणे वाढत गेलेत. हनुमंतांचा आकार वाढतोय, सुरसेचा आकार वाढतोय, मुखाचा आकार वाढतोय. हनुमंतांना लक्षात आलं ही फसली, ही मोहात फसली. त्यांनी आपल्या अत्यंत मोठ्या आकाराला सूक्ष्म करून टाकलं. आत कधी गेले बाहेर कधी आले कळलंच नाही.
ती परीक्षा घ्यायला हनुमंताची आली होती, पण हनुमंत तिला परीक्षेत नापास करून निघून गेले. आयुष्यात किती मोठं व्हावं, किती छोटं व्हावं हे ठरवता आलं पाहिजे. काय सुंदर गोष्ट आहे नाही, म्हणून हे कांड सुंदर आहे. सुरसेची अशी प्रलोभनाची परीक्षा बघून विशाल रूपाला सूक्ष्म करून हनुमंत बाहेर पडलेत आणि समुद्रावरची त्यांची फेरी सुरू झाली आहे. पण याच फेरीमध्ये आणखी एक परीक्षा होणार आहे. ती काय आहे बघूया पुढच्या भागामध्ये.